नमस्कार. आदर्श बाल मंदिर बालवाडी विभागाकडून आज मातृदिन बैलपोळा मोठ्या थाटाने आज उत्साहाने साजरा करत आहे. बैलपोळा आणि मातृदिन मागच्या वर्षी पावसाचं स्वागत केलं आणि त्या पावसाच्या स्वागताने हिरवाई नटली आणि ही हिरवाईचा पूर्णतः हरित दिन आज या ठिकाणी साजरा होत आहे. या हरित दिनाची सुरुवातच झाडांच्या या पानांपासून प्रवेशोत्सवासारख्या प्रवेशद्वारापासूनच सुरुवात करत आहे. याची संकल्पना बालवाडीच्या मुख्याध्यापिका उत्पात मॅडम यांच्या कल्पनेतून साकारत आहे. हरित दिनाचे महत्त्व ही काळाची गरज मानली जाते आणि या तीनही गोष्टी आज लुप्त होत आहेत. एक बैल, दुसरं शेती आणि तिसरं निसर्गाचे संरक्षण. हे सर्व मुलांना कळावं म्हणून बालवाडीच्या शिक्षिकेने गेली 15 दिवस अथक प्रयत्नातनं हा हरित दिन साजरा केलेला आहे. त्यामध्ये औषधी वनस्पती, विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतीचे महत्त्व कळावे याच्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींचे संग्रह इथे करण्यात आले आहे. झाडे लावा, झाडे जगवा हाच ध्यास असावा मुलांच्या मनामध्ये. झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ अशी ही अमराई विद्यार्थ्यांनाही माहीत व्हावी आणि पुढे त्यांच्या स्वप्नातही ही साकार व्हावी असं ध्येय घेऊन बालवाडीच्या शिक्षिकेने अतिशय सुंदर असा हा उपक्रम केलेला आहे. वनराणी, आज ही वनराणी लुप्त होत आहे कारण वनराणी हे विद्यार्थ्यांनाच माहीत नाही. याची संकल्पना मुलांना कळावी. सर्व काही हिरवाईने नटलेली ही वनराणी आज विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात पाहिली आहे. त्यामध्ये त्यांच्या ह्या शिक्षिकाही त्यांच्या स्वप्न साकारताना दिसत आहेत. हिरव्या रंगाचे प्राणी कोणकोणते आहेत हेही मुलांना माहीत व्हावे म्हणून इथे मगर, बेडूक, पोपट असे प्राणी पक्षीही इथं ठेवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कोणकोणती झाडं येऊ शकतात ह्याची छोटी छोटी रोपं इथे संग्रहित केलेली आहेत. त्याच्यानंतरनं महत्त्वाचा सण आहे तो शेती आणि शेतीमध्ये मोठा सण साजरा केला जातो तो बैलपोळा. बैलपोळ्या दिवशी बैलाला मानाने पुरणाची पोळी खाऊ घातली जाते. तेही विद्यार्थ्यांना माहीत व्हावं याच्यासाठी इथे संकल्पना मांडण्यात आली. शेतीचं हे अवर्णनीय वर्ण असे चित्र इथे प्रत्यक्ष साकारण्यात आले आहे. आता या गोष्टी आपण फक्त स्वप्नातच पाहतो की काय असे वाटू लागले आहे. त्याच्यानंतरनं हिरव्या रंगाचे कोणकोणते पौष्टिक पदार्थ असावेत आणि डब्यामध्ये आपण काय देऊ शकतो हे पालकांनाही माहीत व्हावे याच्यासाठी हा सुंदर असा हिरव्या रंगाचे सर्व पदार्थ इथे केलेले आहेत. त्यानंतर हिरव्या रंगांची फळं कोणकोणती आहेत त्यामध्ये ऊस आहे, मक्याचं कणीस, शहाळं, सफरचंद, सीताफळ, पेरू, लिंबू अशी हिरवी फळं आणि हिरव्या भाज्यांचीही ओळख यातून देण्यात आलेली आहे. मग त्यामध्ये काकडी असेल, कोबी असेल, भेंडी असेल, कारलं, मिरची, शेवग्याची शेंग, सुंदर हिरवागार असा शेपू, पालक, कोथिंबीर हेही इथे मुलांना पाहायला मिळते. नर्सरीचे विद्यार्थी आमचे मागे नाहीत. त्यांनीही हिरव्या रंगाची अशी बोटांची ठसे करून हे छान असे झाड सजवलेले आहे आणि हातांच्या ठशांनी हे सुंदर असं कलाकृती त्यांच्या प्रयत्नातून इथून दिसत आहे. अशा या हिरव्या रंगाचं महत्त्व आणि हरित दिनाच्या निमित्ताने साजरलेलं आहे. मग हिरव्या रंगाचा शृंगार का कमी असावा म्हणून येथे शृंगारही केलेला आहे. या शृंगारामध्ये कोणती वस्तू कमी राहिली असेल तर आम्हाला नक्की कळवा. आणि या हिरव्या रंगाचं गाणंही तुम्हाला इथे पाहायला मिळेल. या हिरव्या रंगाचं गाणंही आमच्या शाळेतली मुलं खूप छान चालीमध्ये सर्व शिक्षिका तालासुरामध्ये संगीताच्या वाद्यासहित हे गाणं म्हणतात. तुम्हाला जर पाहायचं असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही तो नक्की व्हिडिओ तुम्हाला पाठवू. धन्यवाद.